नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमधल्या मार्कडवाडी गावात आज महायुतीची सभा होत आहे। या सभेत जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली आहे। ती म्हणजे महाराष्ट्रातील धनगर समाज लोकशाही विरोधात आहे असे वातावरण तयार केले। 100 शकुनी मेल्यावर शरद पवार जन्माला आला आहे। या मतदारसंघात 100 गाव आहेत, पण हेच गाव निवडले कारण धनगर समाज लोकशाही मानत नाही हे दाखवण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केले असे गोपीचंद पडळकर म्हणाले। नरेंद्र मोदींचे खरे चप्पल घालून बाहेर पडेपर्यंत राहुल गांधींचे खोटे गावभर फिरून येते, तसेच देवाभाऊचे खरे बाहेर पडेपर्यंत शरद पवार यांचे खोटे गावभर फिरून येते। माकरवाडीत शरद पवार आले तेव्हापासून शरद पवारांची अक्कल आता संपली आहे। शरद पवारांना आवाहन आहे की त्यांनी निवडणुका अशा होतात त्याबाबत आमदारांचे प्रशिक्षण घ्यावे आणि मैदानात उतरावे। EVM मध्ये घोळ कसा झाला ते सांगावे असं पडळकरांनी म्हटलं आहे। समोर आंदोलन करणाऱ्यांना विनंती आहे की ही तुमची चुकीचा पायपंडा पडतोय। हे सर समाजाशी मोहिते पाटील स्वतःला राजे मानतात। मी बारामतीत उभा होतो तेव्हा माझे डिपॉझिट जप्त झाले, मग जरा EVM घोळ असताना तर मी पराभूत झालो असतो का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 14,000 मतांनी पराभव झाला, मात्र त्यावेळी 72,000 मतं बाद झाली होती। जो राहुल बाबा येथे येणार आहे त्यांच्या मागण्या त्यांच्या मामाच्या गावात पण EVM वर मतदान होतंय, जाऊन मामाच्या गावाला जाऊन बघा एकदा असं म्हणत पडळकरांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे। जयंत पाटील हे सांगतात की भाजपाने 50,000 मते आधीच सेट केले, त्यामुळे माझा विजय हा 61,000 मतांनी झालाय, पण प्रत्यक्षात ते 11 मतांनी जिंकले आहेत। शरद पवारांना मरकडवाडीचे आकर्षण का वाटते? कारण या देशातील जनता 2029ला मोदींना पंतप्रधान करणार आहे। देवेंद्र फडणवीस यांना 5 वर्षे मुख्यमंत्री केले हे यांचे दुखणे आहे असं पडळकर मरकडवाडीत बोलताना म्हणाले। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।